पुणे शहर आणि जिल्ह्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। एप्रिल, मे आणि जून महिन्याचे प्रलंबित अन्नधान्य वाटप करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी 15 जूनपर्यंतची मुदत दिली होती। मात्र धान्य पुरवठा आणि वाहतुकीत आलेल्या अडचणींमुळे हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती। पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या माथाडी कामगारांच्या आंदोलनाचा धान्य वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला। तसेच गोदामांमधून धान्य उचलण्यासाठी आणि वाहनांमध्ये भरण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने मुख्य गोदामांपासून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पुरवठा करण्यात विलंब झाला। यामुळे अनेक रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवताना अडचणींचा सामना करावा लागला। पुणे शहरात 12 जूनपर्यंत केवळ 33% धान्य वितरण झाले होते, तर 15 जूनपर्यंत हा आकडा 70.5% पर्यंत पोहोचला। मात्र तरीही सुमारे 30% लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले होते। ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती होती। या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणाची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनाही त्यांचे हक्काचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। द बोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, पुणे।